नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर या मुलीसाठी लेक लाडकी योजनेअंतर्गत 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपयाची योजना महाराष्ट्र शासनामार्फत चालू झालेली आहे। मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, लागणारे कागदपत्र काय राहणार आहे, एज क्रायटेरिया काय राहणार आहे, तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, संपूर्ण A to Z सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर आपल्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। येथे बघू शकता मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी असेल तर 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपयाचा असा लाभ भेटणार आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी तुम्ही अर्ज अंगणवाडीमध्ये ज्या सेविका असतात यांच्याकडे करू शकतात आणि या अर्जाचा जो नमुना आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल। तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट मारून तुम्हाला अर्ज कसा भरायचा या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी सांगणार आहे। तो अर्ज तशा प्रकारे भरायचा आहे आणि तो जे सेविका आहेत अंगणवाडीच्या त्यांच्याकडे सबमिट करायचा आहे। सोबत जे डॉक्युमेंट आहे ते पण पुढे आपण बघणार आहोत कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे। आता इथे बघू शकतात जे अनुदान आहे किंवा जो लाभ आहे तो कशा प्रकारे भेटणार आहे। आता मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये इतका जो लाभ आहे तो भेटतो। त्याच्यानंतर मुलगी जेव्हा पहिलीमध्ये जाते तेव्हा 6,000 रुपये लाभ भेटतो, 6वी मध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये लाभ भेटतो, 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपयाचा लाभ भेटतो आणि जेव्हा मित्रांनो मुलगी 18 वर्षे कंप्लीट होतं मुलीला तेव्हा 75,000 रुपये असा लाभ भेटतो। तर मित्रांनो, एकूण रक्कम 1,01,000 रुपयाची ही लाभ भेटते व या योजनेअंतर्गत मिळते। मित्रांनो, आता इथे बघू शकतात लेक लाडकी या योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे। आता इथं तुमचं जे उत्पन्न आहे, जे उत्पन्न सर्टिफिकेट ते तुम्हाला 1 लाख रुपयापेक्षा कमी काढायचं आहे आणि ते या सोबत जोडायचं आहे आणि आधार कार्ड आणि पालकांचे आधार कार्ड पण लागणार आहे, बँकेचे पासबुक लागणार आहे, जी पहिले पानाची जी झेरॉक्स असते ती लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड ओळखपत्र म्हणून लागणार आहे, शाळेचा दाखला लागणार आहे, जे वडील असतात त्यांच्या कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे लागणार आहे। त्याचा पण आपला फॉर्म आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे। तिथे जर नाही भेटला तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नक्कीच भेटून जाईल। आता इथं आई किंवा वडिलांनी कुटुंबाचे नियोजन करणे आवश्यक का राहील, तर 1 एप्रिल 2023 पूर्वी जी मुलगी जन्मलेली आहे किंवा मुलगा जन्मला आहे त्यांनी दुसरी मुलगी जन्माला आल्यास या योजनेचा लाभ मिळेल व जुळ्या मुलींना स्वतंत्र लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, तर मित्रांनो आपण पुढे बघणार आहोत। आता बघू शकता तुम्ही इथे अशा काही प्रकारचा फॉर्म आहे। आता बाल विभाग जे बाल विकास विभाग आहे, शासन निर्णय ऑक्टोबर आता 2023 पासून ही जी योजना आहे ती लागू झाली आहे। मित्रांनो, आता इथं वरती जर बघितलं तर इथं पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा, चौथा आणि 5वा। आता इथं तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती आपण बघणार आहोत। आता इथं लाभार्थ्याचा तपशील, लाभार्थ्याचं इथं नाव टाकायचं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे। आता याच्यात कोणती पण चूक होऊन द्यायची नाही मित्रांनो। आता लाभार्थ्यांचे जे पालक आहे किंवा आई वडील यांचे नाव टाकायचे आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यांचा चालू मोबाईल नंबर टाकून द्या, मेल ID पण चालू टाकून द्या आणि सोबत मित्रांनो आधार कार्ड प्रत जोडायचे दोघांचे पण। आता इथे सध्याचा निवास पत्ता आता काय टाकणार तुम्ही, इथं तुमचं घर क्रमांक टाकू शकतात, परिसर टाकू शकतात, पोस्ट ऑफिस, जिल्हा कोणता आहे तो, परत रस्ता कोणता आहे, गावाचे नाव टाकायचे, तालुका आणि इथं पिनकोड टाकून घ्यायचा आहे। इथं तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे तुमचा जो चालू आहे तो। आता इथं अर्ज करत आहे पहिल्या पाल्यासाठी किंवा दुसऱ्या पाल्यासाठी किंवा जोड्या अपत्यासाठी, तर इथं तुम्ही टाकू शकतात। बघून घ्यायचा आहे, आधी पूर्ण अर्ज वाचायचा आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला हा अर्ज आहे तो सविस्तर भरायचा आहे। आता खाली आल्यानंतर बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे, आधी बँक खाते क्रमांक टाकायचा आहे न चुकता, IFSC कोड असतो सर्व बँकचा तो टाकायचा आहे, शाखा किंवा ब्रांच कुठली आहे ती इथं तुम्हाला टाकायची आहे, त्याचं नाव इथं लिहायचं आहे। आता मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपण हे टप्पे भेटत राहतात आणि हा टप्पा भेटल्यानंतर तुम्हाला अर्ज करावा लागतो। तर तुम्ही पहिले जर केलेला असेल तर तुम्ही बाकीचे ऑप्शन निवडू शकतात आणि जर तुमचा पहिलाच अर्ज असेल तर तुम्ही हा पहिला अर्ज आहे म्हणून तुम्ही पहिल्या हप्त्यासाठी इथं तुम्हाला निवडायचं आहे। इथं तुम्हाला चालू दिनांक टाकायचे आहे, तुमचं ठिकाण टाकायचं आहे, इथं लाभार्थी किंवा पालकांची स्वाक्षरी आणि स्वाक्षरी जर नसली तर तुम्ही डाव्या हाताचा अंगठा पण देऊ शकतात। आता इथं तुम्हाला सोबत कोणते कागदपत्र आहेत ते जोडलेले आहेत ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे आहेत।
आता इथे तुम्हाला लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला हा जोडला का नाही बघायचा आहे। परत कुटुंबाचे 1 वर्षाचे उत्पन्न, परत लाभार्थ्यांचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, राशन कार्ड, मतदान कार्ड जर तुम्हाला ओळखपत्र म्हणून लागणारच आहे, आणि संबंधित टप्प्यावरील लाभार्थी शिक्षणात घेत असल्याचा तपशील किंवा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड काही पण जोडू शकतात। आता कुटुंब नियोजन प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे जोडून टाकायचं आहे। अंतिम लाभार्थीकरिता अव्यवहित असल्यास लाभार्थ्यांचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र पण इथे लागणार आहे, हे पण तुम्हाला इथे जोडून द्यायचं आहे मित्रांनो। आता दुसरं जे पेज आहे मित्रांनो, अंगणवाडी सेविकांना यांना भरायचं आहे। इथे तुम्हाला काही पण भरायचं नाही मित्रांनो, तर तुम्ही अशा याच्या झेरॉक्स काढून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, आणि इथे तुम्हाला कोणतीही माहिती भरायची नाही, सर्व माहिती इथं ते बघू शकतात। आपण वरती बघितलंय आपण कोणते कोणते डॉक्युमेंट लावले आहे। आता इथं तुम्हाला इथं डॉक्युमेंटची लिस्ट दिली आहे, हे सर्व डॉक्युमेंट चेक करायचे, कारण की ते पण नाही का जिथे तुमचे डॉक्युमेंट आहे त्याला होय करणार आहे, आणि जे डॉक्युमेंट नाही त्याला नाही करणार आहे, आणि जे डॉक्युमेंट लागतच नाही त्याला लागू नाही असं करू शकता मित्रांनो। त्याच्यामुळे जेवढे डॉक्युमेंट असतील तेवढे तुम्ही याच्यासोबत जोडून द्यायचे आहेत। आता पालकांना भरायची माहिती इथं तुम्हाला लिहायची आहे, इथं नाव लिहायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो यांनी फॉर्म मध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी केली आहे, हा फॉर्म योग्य प्रकारे भरला आहे असं सहमती पत्र तुम्हाला द्यायचं आहे। आता इथं तुम्हाला तुमचा जो दिनांक आहे तो टाकून द्यायचा आहे, परत ठिकाण टाकायचं आहे, त्याच्यानंतर जे प्रवेशिका यांचे नाव व स्वाक्षरी इथे होईल मित्रांनो। आता हे पोच पावती आहे, आता भरपूर जण अर्ज करतात व पोच पावती वापस घेत नाही। आता तुमचा जो हप्ता असतो पहिला, दुसरा किंवा तिसरा, चौथा, पाचवा कोणता पण, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ही पावती आहे पोच पावती, ही अंगणवाडी सेविका ज्या असतात त्यांच्याकडून घ्यायची आहे। अंगणवाडी सेविकांचे यामध्ये नाव राहणार आहे, त्यानंतर क्रमांक राहणार आहे, अंगणवाडी केंद्र क्रमांक, गावाचे नाव म्हणजे पूर्ण जो ऍड्रेस असतो तो इथे राहणार आहे, जसे की तालुका, जिल्हा, राज्य कोणतं आहे, लाभार्थ्याचे नाव काय आहे, दिनांक राहणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो अंगणवाडीकांचे नाव आणि सही असते ती राहणार आहे, आणि इथं ठिकाण। तर मित्रांनो ही पावती तुम्ही पोच पावती 100% त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस घ्यायची आहे, कारण की ही पोच पावती तुम्हाला भरपूर अशी कामाला येते, आणि प्रत्येक वेळेस ही पोच पावती जपून ठेवायची आहे, गहाळ करायची नाही। तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी असा काही फॉर्म भरू शकतात, सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो, काही मिनिटांमध्ये हा फॉर्म भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये पण नक्की शेअर करा, त्यांच्या मुलींना पण याचा फायदा होईल, त्यांना पण याचा लाभ घेता येईल, आणि अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला मी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, व आपल्या इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता, तिथे पण तुम्हाला अपडेट भेटत असतात, आणि सोबतच टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊन जा। मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।